आज ना कितीतरी दिवसांनी ना आमच्याकडे सानुली आली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी ना जे मी तुम्हाला हॅपी प्लॅनेटचे जे प्रॉडक्ट दाखवलं होतं ना, तर तेच मी आज यूज करून बघणार होते। आता कुठलंही प्रॉडक्ट आले आणि ते मी पटकन यूज नाही करून बघितलं, असं कधी झालं नाहीये। म्हटली चला, असंही आमचं मशीन खूपच घाण झालेलं होतं बघा, इकडे सगळीकडे आतून आणि बाहेरून सुद्धा तसंच झालं होतं। बाहेरून तर वरच्यावर पुसून घेता येतं, जी आतली ही अशी घाण साचली आहे ना, तर ते मात्र अजिबात करता येत नाही। म्हणून म्हटली चला आता आपण ना 2 टॅबलेट टाकून बघूयात। मी गेल्या महिन्यातही केली नव्हती आणि ह्या महिन्यात सुद्धा केलीच नाहीये। 2 महिने झालं तर हे असं काही साचलेलं आहे। म्हटली 2 टाकलं तर मग काय रिझल्ट देणार आहे हे चेक करूया म्हणून ना मग मी इथे ड्रम डिस्केलरला लावलेली होती। हे 1 तास 10 मिनिटाचं आहे आणि 2 टॅबलेट्स टाकलेले आहेत। आता हे फ्री सायकलमध्ये असं काही फिरत होतं सुरुवातीला आणि त्यानंतर ना थोडं थोडं करून एवढा फेस झाला होता याचा। मी तर 10-15 मिनिटं इथंच बसून राहिली होती की एवढ्या सांदोड्यातून ही सगळी घाण असं काढतं तरी कसं। तर बघा पूर्ण फायनल रिझल्ट बघा, पूर्ण असं काय स्वच्छ झाल्यानंतर ना मी मशीन उघडली आहे आणि त्यानंतर ना एक सुती कपड्याने ना सगळं काही आतलं हे सगळं पुसून घेतले आणि आता मी परत मशीनला लावणार आहे। पण तुम्ही त्याआधी बघा हे किती घाण झालेलं होतं। तर पूर्ण हे राऊंड आहे ना डोरचं, तर ते सगळंच क्लीन झालेलं होतं। वाटलं नव्हतं एवढं पूर्ण 99% हे क्लीन करून देईल, पण असो, तुम्हाला जर ही टॅबलेट पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करा, मी तिथे या टॅबलेटची लिंक दिलेली आहे। त्यानंतर ना तसंही सानुली आली होती। म्हटली चला आता आखाड महिन्यातला शेवटचा दिवस आपण काय साजरा करूया, असं काही म्हटली तर होती की बिर्याणीच बनवूया, पण सानुलीने म्हटली मला मस्त येतं माऊ, चल मी बनवून देते तुला खायला। मला खायला तर आवडतं पण बनवायला अजिबातच आवडत नाही बरं का। हे अख्खे मासे जर बघितले ना तर भीती वाटते की मला जे पण खाते ते सुद्धा खायचं सोडून देईन, पण असं म्हटली चला आता इथे सगळं काय सानुलीने असं मस्त मसाले वगैरे सगळं मिक्स करून घेतलेली होती आणि एका साईडला ना आमटी बनवायला घेतली आणि दुसरीकडे फ्राय वगैरे करायला घेतली होती। सगळेजण मस्त दुपारी जेवण वगैरे केलं आणि ती संध्याकाळी आता इथे 5-5:30-6 वाजलेले आहेत, मग निघाली होती ती जायला। सोबतच आदूची सुद्धा पाठवणी केली क्लासमध्ये जायला। तर चला मग भेटूयात आजच्या पुरता एवढंच, बाय।